तर बीड जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा केली, मागण्यांचा ड्राफ्ट द्यायला सांगितलेला आहे। मागण्या पूर्ण झाल्यानंतरच भेटीवर समाधानी होईन अशी प्रतिक्रिया अजित पवारांच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी नोंदवली आहे। आरोपींसोबत जेलमध्ये जे काही घटना घडल्या तिथं नवीन आरोपी आले की त्याला शिफ्ट केलं जातंय, जुने या खुनातले आरोपी तिथंच ठेवले जातात। तर त्या आरोपींच्या शिफ्टिंग संदर्भातली एक पहिली मागणी आहे। तशाच काही प्रकारच्या मागण्यात काही माहिती आहे, तर तो ड्राफ्ट मी तुमच्याकडे देणार आहे। एक 10 मिनिट 10 मिनिटं मी भेटलो, त्यांना तोंडी सांगितलं, परंतु ते म्हणले जे काही तुझ्याकडे लेखी आहे ते दे मला, त्याची अंमलबजावणी 100% करण्यात येईल। त्याच्यावर कारवाई झाल्यावर समाधानी होईल। त्यांनी त्यांचं काय म्हणणं आहे ते सांगितलेलं, मी त्यांच्याशी चर्चा केली आणि तो आमच्या होम डिपार्टमेंटशी संबंधित आहे। मी त्याच्याबद्दल आमचे मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेबांच्याही कानावर घालला आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याही कानावर घालला आणि त्याच्या पद्धतीनं त्यांनी जे काही अपेक्षा व्यक्त केलेल्या त्याची पूर्तता करण्याचं काम केलं।